छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार असो। आपला नियोजन असं असेल, गेल्या वर्षी जाम बेकार वाटला याच्यासोबत मी घेऊन चाललोय माझी ओला S1 Pro। मना वाटला यो फक्त रील मध्ये कट करू नको, उतरतो नाही तर कॉस्टलाच। नमस्कार मंडळी, सुप्रभात। मी प्रकाश पटेल तुम्हा सर्वांचं आई एकविरेच्या रॅलीच्या ह्या ब्लॉगमध्ये स्वागत करतोय। तर आजचं हे तिसरं वर्ष आहे आणि आत्ताच आम्ही आरती करून घेतलेली आहे आणि सर्व एकविरा प्रेमी हे पुन्हा एकदा आपल्या ह्या एकविरा मातेच्या मंदिरापासून ते आपल्या आई एकविरेच्या कारल्याच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी सुसज्ज तयार आहोत। सर्वांनी काळजी घेतलेली आहे, तसंच सर्वांनी एकच टी शर्ट परिधान केलेला आहे आणि ह्या प्रवासाला आता सुरुवात करणार आहोत। तर चला या एक्साइटिंग ब्लॉगला आणि एक वर्ष वाट बघणाऱ्या एकविरा प्रेमींच्या ह्या प्रेमाला साथ देण्यासाठी चला या ब्लॉग सोबत आपण एकविराला जाऊया। आई एकविरेचा। तर मी पोहोचलोय कोपळी गावच्या गणेश मंदिराजवळ आणि पावसाने तुडुंब तडाखा लावलाय सकाळ सकाळ आणि सर्व एकविरा प्रेमी असे कोपऱ्याला आहेत बघा। प्रत्येक जणांनी कोपरा धरलाय आणि सुरुवातीलाच पाऊस लागला। गेल्या वर्षी इथं पाऊस नव्हता पण आता पाऊस लागलाय आणि मी खूप एक्साइटेड आहे। पाऊस असो काय असो आपल्याला ब्लॉगिंग करायचं आहे आणि हा सर्व नेत्रदीपक नजारा आपल्याला ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपायचा आहे आणि तुम्हाला सर्व मजा दाखवायची आहे। तर चला थोड्याच टायमात इथे आपली देवीचंद बाबू रॅलीविषयी थोडीशी माहिती देईल। थोडे नियम आहेत ते सर्वांना पुन्हा एकदा सांगितले जातील। प्रत्येक मीटिंगमध्ये सांगितलं जातं, प्रत्येक ग्रुपवर सांगितले जातात, तरीसुद्धा पुन्हा एकदा इथून निघताना ह्या रॅलीचे सर्व नियम आणि अटी सांगितले जातील। तर मित्रांनो, आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी 1986 साली कोपरळी गावात ह्या पुतळ्याची स्थापना झाली होती आणि आता त्याला मानवंदना म्हणून आपला हार घालूया आणि ह्या रॅलीला सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार असो। मीच तो कॅमेरामॅन। आपण पिशव्या घेऊन आलो, जाम काळजी आहे। तर आपल्या प्रत्येक रॅलीची बाईक ओळखून यावी यासाठी आपल्या एकविरा प्रेमी ग्रुपने एक स्टिकर सुद्धा बनवलाय। तर चला आपण या बाईकवर लावूया, जेणेकरून पुढे जेव्हा रॅलीला आम्ही जाऊ तेव्हा प्रत्येक बाईक ही ओळखून यावी। हो बाबू रेडी झाला, चला बाबू तो डायलॉग पाहिजे म्हणा, तो आपला नियोजन असा आहे। पावसामुळे प्रत्येक जण थोडासा आता लेट झालाय पण पावसाने खतरनाक वाली हजेरी लावली आणि मानवंदना दिलेली आहे आपल्या या रॅलीला आणि आईचे आशीर्वाद आतापासूनच द्यायला सुरुवात झालेली आहे। प्रत्येक जण कोपरा पकडून आहे। तो सुरुवातीला भिजल्यावर थोडासा कंटाळा येतो पण नंतर पावसाची खूप मजा घेतात, कारण गेल्या वर्षी सुद्धा मी हे बघितलं होतं। एकविरा माते की जय, एकविरा माते की जय, पूज्यदेव महाराज की जय, गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे आपला रूट कसा असेल तो, बरोबर आहे ना। पहिले आपला झारड्यावरून जायचं आहे, पुन्हाळ्याला थांबू पहिले थोडेसे, तिथून सगळ्या गाड्या एकत्र घेऊन पुढे जाऊ, तिथून आपट्या फाट्यावर थांबू। आपट्या फाट्यावरून डायरेक्ट आपला नाश्ता इथे दानपाट्याला आहे टाकी देवी जवळ, नाश्ता करून डायरेक्ट एकविरेला जायचं आहे। पहिली सूचना अशी आहे, कोणी दारू पियायची नाही। ऐका 2 मिनिटं, दारू कोणाला पियायची असेल त्याही सोबत येऊच नका, कारण तुमच्या एका दोघांचे मुलं इतके 400 पोरांचं नुकसान होईल तर ते आम्हाला काही जमणार नाही आलं तरी काय हरकत नाही। पहिली गाडी महाराजांच्या फोटोची आहे ना, बॅनरची राहील, झेंड्याची राहील, त्याच्या पुढे कोणी जायचं नाही। दुसरी गाडी असेल त्याच्या लेवलला चालायचं, 1 ते 2 गाड्या फक्त आहे ना रनिंग मध्ये चालतील। पुढे हायवे लागल्यानंतर तर आधी पाहिजे जास्त रिस्क होईल, त्याच्यापेक्षा आहे ना प्रत्येकाने असं समजा का ही स्वतःची रॅली आहे, स्वतःची जिम्मेदारी आहे। अरे मुझे तर मित्रांनो, तुमच्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे माझ्याकडे, ते म्हणजे मी घेऊन चाललोय माझी ओला S1 Pro। तर फर्स्ट टाइम आईच्या भेटीला मी ओला घेऊन चाललेलो आहे। एक बीच तिथं आहे
तर दुसरी इथं आहे. चला निघूया. प्रत्येक बाईकला जिथे जिथे झेंडा दिसेल ती ह्या एकविरा प्रेमींची बाईक आहे. या बाईक रॅलीचा एक हिस्सा आहेत ते आणि सर्वांना चेस करत आता मी पुढे चाललोय आणि जबरदस्त प्रत्येकाकडे एक्साइटमेंट आहे. आणि हे बघा जबरदस्त नजारा आहे. रस्त्यावर आज मला फक्त बाईक दिसतात आणि एका बाईक प्रेमीला काय हवं असतं की अशा प्रकारच्या असंख्य बाईक सोबत राईड करावी. आणि हा अनुभव आज मी घेतोय आणि हा अनुभव घेता मी आई एकविराच्या भेटीला चाललोय. ह्याच्या पेक्षा सुंदर क्षण असूच शकत नाही आयुष्यात. आणि प्रत्येक झेंडा बाईकवर असलेला सफेद झेंडा हा दिसतोय आणि एक वेगळीच एक्साइटमेंट येते. आणि ही एक्साइटमेंटचा आनंद तुम्ही सुद्धा घेताय. खारपाड्याच्या जवळपास आलेलो आहे आणि थोडासा रस्ता इथं खराब आहे. पण ते असा हा पॅच खूप खराब आहे. खूप टाईम झाला हा पॅच खराब आहे. कोणी लक्ष देत असेल तर यार हा एक पॅच करा यार. अशा बाईक रॅलीजला आणि लोकांना खूप त्रास होतो यार. प्रत्येकानं रेनकोट परिधान केलं आहे कारण पावसाचा थोडासा तडाखा आहे सकाळपासूनच. त्याच्यामुळे थोडंसं प्रत्येकाची जे टी शर्टमध्ये एकच टी शर्ट घातल्यावर सर्वजण एक भारी दिसतात ना, तो थोडासा नजारा मला टिपता आला नाही. आणि असो आपण आई एकविरेच्या दारात हा नजारा टिपण्याचा प्रयत्न करूया. एकविरा प्रेमी हा कसा शिस्तीत बाईक चालवते. एक लेन पूर्णपणे सोडलेली आहे बघा. एक लेन पूर्णपणे सर्वांसाठी सोडलेली आहे आणि एकाच लेनमध्ये सर्वजण चाललेत. ही ह्या रॅलीची सर्वात मोठी गोष्ट आहे आणि सर्वात चांगली गोष्ट आहे. आता मी थोडासा चेस करतो सर्वांना कारण आपल्याला पुढचे नजारे घ्यायचे आहेत. कसा वाटते तुम्हाला नजारा सांगा. जबरदस्त एकूण एक प्रेमी आपला येतोय आणि ह्या मोठ्या माध्यमातून प्रत्येकजण मला रिस्पॉन्स देत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. आमच्या गोप्या माझ्या ब्लॉगला लाटणी मारून सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला उद्या संपूर्ण गाड्या थांबवल्यात दोन्ही साईडला आणि आम्ही हा हायवे क्रॉस करतोय. आपल्याला भेटलेलं आपला रायडर. ओके गाडी बघा याची काय दिसते कशी वाटते मला नक्की सांगा तुम्ही. अशी नुसती चकाचक गा. आणि आमचे फेमस युट्यूबर आणि रील स्टार उदय यश सुद्धा आहे. मित्रांनो तर आता आपण रसायनी रोडला लागलेलो आहोत. पातळगंगा नदीच्या बाजूने जो रोड जातो ना जबरदस्त रोड झालाय आणि पुन्हा एकदा हा नवीन रोडवर राईड करायला सुद्धा खूप मजा येते. आणि बाजूला जबरदस्त तुडुंब अशी भरलेली पातळगंगा नदी. संत वाहते कृष्णामाई हे नेत्रदीपक नजारे जेवढे डोळ्यात साचावे तेवढी एक्साइटमेंट वाढत. या सगळा आगाऊपणा आहे ना हे फक्त कुणाला करू शकते इथं. हे बघ आणि आपले बेस्ट जबरदस्त बोल. शर्म करो भगवान से. कुणाल म्हणजे माझ्या ब्लॉगची जान आहे. नेहमी आहे ना नेहमी आम्ही जेव्हा जातो ना तेव्हा कुणालची एक कमेंट असते ना ती एक कमेंटच ऐकायला मजा येते. जेव्हा मी एडिटिंगला बसतो ना तेव्हा खरी मजा येते. आता आपण पोहोचलो रसायनीला आणि बघू शकता हा संपूर्ण ताफा या एकविरा प्रेमींचा. प्रत्येक ठिकठिकाणी देवीचंद बाबू सर्वांना गाईड करतोय थांबवतोय आणि हेच सहकार्य आहे. आणि खरंच जिम्मेदारी काय असते ना हे दिसतंय याच्यावर. तर मित्रांनो 9 वाजलेत आणि आता आम्ही नाश्त्यासाठी दांडफाट्याला पोहोचलोत आणि तुम्हाला एक एक्साइटमेंटवाली गोष्ट दाखवतो. एक प्रत्येक बाईक प्रेमीला प्रेमात पाडावं असा हा सीन. इथून आमच्या बाईक सुरू होतात. हा आहे दांडफाटा आणि आता बाईकची तुम्हाला पूर्णपणे लाईन दाखवतोय. हा बघा चला धावत बघा बाईक फक्त बाईक आणि बाईक कसं आहे. आणि मध्ये मध्ये सायकलिस्ट सुद्धा आपल्याला बघायला भेटतात. हे बघा फक्त बाईक आणि फक्त बाईक. आत्ता संपूर्णपणे नाश्त्यासाठी सर्व एकविरा प्रेमी आलेले आहेत आणि तेव्हा कुठं आपल्याला जाऊन किती बाईक या रॅलीमध्ये सामील आहेत हे इथं समजून येते. हे बघा संपूर्ण नजर जाईपर्यंत बाईकच आहेत. आणि हे आपले सर्व एकविरा प्रेमी. हे इथं टाकीदेवीचं मंदिर आहे. गेल्या वर्षी सुद्धा आम्ही इथंच नाश्ता केला होता आणि ह्या वर्षी सुद्धा नाश्त्याची सोय इथंच झालेली आहे. आणि ही सगळी पात्र आहे तो कुणाल काय बोलायचं तुला. कायच नाही यांना काय बोलतात मला काय नाही बोलायचं.
हे काय बोलतात बघ. गॅरेजवाला आहे. यो गॅरेजवाला याला इशेच उचलला कारपणे. मला बोलत होता पण आठवत नाही काय बोला. याला घे. आता माझ्यासोबत माझा मित्र करण आहे. करण आणि करण जाम मजा येते. जाम मजा आली. अजून पुढे अजून खूप मजा आहे आणि आम्ही खूप मजा करणार आहोत. निरदा इकडे निरदा बाबा तुझं फुटेज पाहिजे. आणि आता आपल्याला पुढे जायचं, पुढे आपण बघण्याचं खूप गोष्टी मिळणार आहेत आपल्याला. सुंदर सुंदर असं वातावरण. जनता माफ नहीं करेगी. लोकांना वाटतं काय दुसरं गोष्टी की आपला छोटा एकविरा प्रेमी कसं वाटतंय? ओके चला मित्रांनो, नाश्ता आलेला आहे आणि विदा आहे सर्विंगला. ओके चला धन्यवाद विदा. मला वाटला यो फक्त रील मध्ये खात, यो बघ यो ओरिजिनल पण ह्याच हसत खात. पाणी ना लाईनीला तो गवला वचकला एका दादांशी. भाई 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 फेमस झाला पाहिजे. 100% भाई घे घे बिंदास. काय करते घर में हॉल में सिनेमा खोल दिया तेरा बेटा. हम इंसान नहीं रहा. तर मित्रांनो आता मला भेटलाय माझा चाइल्डहुड फ्रेंड आकाश. गेल्या वर्षी आम्ही एकत्र बाईकवर होतो आणि आता आलाय आकाश. आता तो लेट आलाय. गेल्या वर्षी जाम बेकार वाटला याच्यासोबत होतो म्हणून. अबे साले. आता बेकारच वाटतंय. तू टेम्पली टेन्शन ना घेऊ. कधी पण मला वाईट बोलू दे तरी मी या ब्लॉग मध्ये ठेवणार आहे. आता इथपर्यंत आलो तर काय नव्हतं पण येऊ दिसला तू बसून आता मला काय करू झालंय. अरे मस्ती करते. यांनी वडापाव पण 3 खाल्लं. वाटते तुमच्या चेहऱ्यावरशी मी एवढं खाईन. तुझे चेहऱ्यावर वाटते 3 वडापाव. यांनी कधी खाल्लं? बोलावं लागेल. एक वडापाव खाल्लाय. अजून कुणा बोलतो 10 खाल्लं पाठीमागे राहतील. अरे पुन्हा या शोधायला लागेल परत संडास तुला देवी. तर आता आपल्या सोबत देवीचंद बाबू आहे. पण आता देवीचंद बाबू 2 शब्द सांगणार आहेत या रॅली बद्दल. कशी रॅली चालू आहे आणि आता आम्ही रस्त्याने आहोत. नाश्ता झालेला आहे. आतापर्यंत कशी रॅली चालली आहे आणि याचं पुढचं नियोजन काय आहे? आपलं नियोजन असं असेल. आता आपण इथे नाश्ता चालू आहे. हा नाश्ता झाल्यावर आपण इकडून एकविरेला निघू. एकविरेला गेल्यावर आपण पहिलं वृक्षारोपण करू. हा तिथेशी नंतर वृक्षारोपण झाल्यावर आईचं दर्शन घेऊ. दर्शन झाल्यावर मज्जा मस्ती करू. मज्जा मस्ती केल्यावर खाली उतरल्यावर जेवण करू. जेवण केल्यावर आपण परतीचा प्रवास असंच जसे गेलो तसेच येऊ. ओके. आता मेन हायवे लागलेला आहे. एक्सप्रेस हायवे आहे. तिथून व्यवस्थित चला. सैलांनी कोणी काही घाई मस्ती करू नका. व्यवस्थित चला. एक गाडीच्या मागे एक गाडी राहील असं चला. आणि आता आपण निघालो आहोत. माझी खूप एक्साइटमेंट आहे कारण संपूर्ण या बाईक रॅलीमध्ये एकुलती एक आपली ओला बाईक आहे आणि मी ही ओला बाईक घेऊन निघालेलो आहे. खंडाळा घाटाचे डोंगर दिसायला लागलेले आहेत. बाईकवर जायला लोक घरातून निघायला कंटाळा करतात आणि ही लोक या भर पावसात सायकल घेऊन लोणावळा खंडाळा करतात. हॅट्स ऑफ. खरंच म्हणजे एखाद्या गोष्टीचं पॅशन असलं ना तर माणूस काहीही करू शकतो आणि तेच बघायला भेटतं ह्या लोकांच्या माध्यमातून. त्यामुळं बाहेर पडायला पाहिजे. बाहेर पडल्यावर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात आणि एक ऊर्जा येते आपल्याला. त्यांची जी एनर्जी बघून आपल्यालासुद्धा आपल्या लाईफमध्ये असणारे गोल अचीव करण्याची एक ऊर्जा निर्माण होते. आणि आता पुढे बघा, हा आहे आपला एकविरा प्रेमींचा ताफा. सर्व एकविरा प्रेमी आता एका लेनमधून चाललेले आहेत. जशा प्रकारे आपले इन्स्ट्रक्शन दिले तशा प्रकारेच कोणी एकमेकाला ओव्हरटेक करत नाही. एकाच लेनमधून सर्व चालले आहेत. आणि आपला निखिल आहे आपल्यासोबत. महत्त्वाचं म्हणजे निखिलला मी नेहमी काय नोटीस करतो तर मी जी आता बाईक चालवते ना तर मला बाईकसुद्धा निखिलने शिकवली. त्याच्याकडे स्प्लेंडर होती त्याच्या पप्पांची. आणि पुढे आपला निखिलला मी हॉर्न देतो. नेहमी मला सांगतो की भाई मला व्हिडिओमध्ये पाहिजे. आता बघ, आता मी याला व्हिडिओमध्ये घेते तर लक्ष देत ना. आता काय बोलणार याला? अच्छा तरच बोलतो व्हिडिओमध्ये पाहिजे. आता व्हिडिओमध्ये घेते तर लक्ष दे नाही. काय बोलणार भाई? तुम्ही हाव ना. मी फक्त आहे ना पोराचे भरोसा बाईक घेतलेली आहे आणि गाडीवर पण विश्वास आहे आणि आई एकविरेची तर कृपा आहे आपल्यावर. मित्रांनो आता आपण आलोत खोपोलीमध्ये आणि इकडे कॅज्युअली ट्रॅफिक असते कारण रोड छोटा आहे ना त्याच्यामुळं आता इथून पुढे
आपला सुरू होणार आहे एक्साइटिंगवाला रोड जबरदस्त, ज्याचा संपूर्ण पुणेकर मुंबईकर ह्या पावसाळ्यामध्ये मजा घेत असतात. आणि हाच लोणावळा घाट आता पुढे सुरू होणार आहे. तर मित्रांनो, आता आम्ही खोपोली क्रॉस करून खंडाळा घाट जिथून सुरू होतो ना तिथे आलेलो आहोत. आणि आमच्यासोबत माझे दोन्ही मेवणे तेजस साहेब आहेत आणि आपली ड्यूक आणि इकडे आहे आपली ओला. चला तर या खंडाळा घाटाची मजा घेऊया. आणि पावसाळ्यात खंडाळा घाट म्हणजे स्वर्गच आहे. आता बघूया कशा प्रकारे आपली ही राईड होते आणि वळणाचे हे रोड आपल्याला आईच्या दारी घेऊन जाणार आहेत. तर मित्रांनो, आता मी थोडासा गिअर चेंज केला आहे आणि आपली गाडी इको मोडवरनं नॉर्मल मोडला टाकली, कारण गाडी थोडी स्लो पण झालेली आणि टाईम पण खूप जात होता. त्याच्यामुळे आता नॉर्मल मोडला बघूया कशा प्रकारे आपल्याला परफॉर्मन्स देते. आणि पुढे आपली मिस्टर एस 7.74 आहे, माझी फर्स्ट गर्लफ्रेंड, जिच्यावर माझा खूप जीव आहे. ओके, आणि ही वळणं जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. आणि बोलता बोलता आपण शिग्रोबा मंदिरापर्यंत पोचलेलो आहोत. देवा चला, आत्ताचा हा जो पॅच आहे ना तो माझा सर्वात फेवरेट पॅच आहे, कारण इथले जे वळण आहेत ना खरंच आता माझ्या हातात डूक पाहिजे होती, कारण मी डूकला सुद्धा मिस करतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण खंडाळा घाटामध्ये पोहोचलेलो आहोत. आणि हे आहेत माझे एकविरा प्रेमी. हे बघा, कोणालाच माहिती नाही मी ब्लॉगिंग करतोय, त्याच्यामुळे कोणची जबरदस्त 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 जबरदस्त, एक नंबर. ओके ओके, खंडाळा घाटामध्ये पोहोचलो आहोत. मिखिलला बोललो थांब, पण काय थांबला नाही, मी खुर्शी लावून परत पाठी आलो. आणि हे आहेत आमचे सर्व एकविरा प्रेमी. आणि हा डान्स बघा, यो बी चेहरा बघा, चेहरा बघायचा. प्रत्येकामध्ये एकच प्रेम आहे, ते म्हणजे आई एकविरा. आई एकविराच्या नावाने प्रत्येक अनोळखी असू दे किंवा ओळखीचा असू दे, एका चांगल्या याच्याने बघतोय, चांगल्या याच्याने हाक मारतोय. बाबा तुम्हाला घेतलं घ्या. भारी वाटते भाई, तो का आपला भाई घरचा माणूस, घरचा बघला आहे. कुठले सुटले लोणावळ्याला, काम नाही धंदा. तर मित्रांनो, आता खंडाळा घाट क्रॉस करून पुढे जो आपला रोड लागतो ना, नाश्ता वगैरे आहे तिकडे, त्यामुळे थांबलेलं पूर्ण. आणि इथून जबरदस्त व्ह्यू येतो, पण आता एवढा फॉग झालाय ना काहीच दिसत नाही यार. काय फॉग आहे यार. गोप्रो जर लावता आला असता ना काय मजा आली असती. जबरदस्त जबरदस्त. खंडाळा लोणावळ्यामध्ये आलो आता, म्हणजे मेन सिटीमध्ये खंडाळा लोणावळ्याच्या. आणि भरपूर ट्रॅफिक लागलेलं आहे इथं. लोणावळ्याच्या ट्रॅफिकमधून क्रॉस करून आता आम्ही थोडासा बाहेर आलोत हायवेला, आणि पहिला सू ब्रेक घेतला आहे. तर आता मी लोणावळा क्रॉस केल्याच्यानंतर मॅप्रो गार्डनमध्ये जो आपला ओलाचा हायपर चार्जर आहे तिथं आलो आहे. आणि इथे चार्जिंग मी चेक केली आहे. सो आता चला इथून निघतो, आधी आईचे दर्शन घेऊया. घेऊन पण आईली. हे रथ बघतोय मी, काय माहिती कशाचे आहेत, खतरनाक बाबा. फर्स्ट टाइम बघतो. मला आईचे डोंगराचे दर्शन झालेलं आहे आणि मला थंडी लागायला लागलेली, हात थरथरते बघा. पहिला माझा टेन्शन काय, गाडी चार्जिंग लावायची. आमची रूम इथं आहे, पहिला जाऊन चार्जिंग लावते. फायनली गाडी इथं चार्जिंगला आपली लागलेली आहे. पूर्ण आपला आतापर्यंत हा प्रवास 76 किलोमीटरचा झालेला आहे. त्याच्यामध्ये इको मोडला मी 47 किलोमीटर गाडी चालवली, नॉर्मल मोडला 28, त्याच्यामध्ये लोणावळा घाट सुद्धा होता. आता आपण आई एकविरेचा गड चढायला सुरुवात केली आहे. आणि मला कोण भेटलेत ते बघा. अजून आता 16 वर्ष चालू आहे, 16 वर्ष संपत नाही. आम्ही पडणार आहे, पण आम्हीच विषय नको बाबा, कट करू नको. अजिबात नाही भाई, मला मेन तुझा फुटेज पाहिजे. कॉकॉक करा, कॉकॉक करा, कॉकॉक करा. पाटा कॉकॉक नाही करत, पाटा आवाज कॉकॉक नाही करत. या माहिती का नाही. हा
पिंपला गली वडा गली ते आवाज करतात. लगेच स्टोरी बनवली हा. सांगायला नको 2 मिनिटात स्टोऱ्या बनवतोय फोक्या. आणि आमच्या 2 मोठ्या एकविरा भक्तांना घेऊन आलोय मी. कसं वाटतंय? शक्तीचे स्वरूप इकडे ये. जय माऊलीचा एकविरा माता की सदानंदाचा छत्रपती शिवाजी महाराज की जय. गाडे लावा. अशा प्रकारे आई एकविरेचा गड चढायला सुरुवात केलेली आहे. धमाल फुल बँजो सगळं. चला मित्रांनो, स्वॅग मध्ये गड चढायला सुरुवात केलेली आहे. एकदम अनोख्या स्टाईल मध्ये बँजोच्या तालावर आणि फटाकड्यांच्या आतिषबाजीने आपला हा एकविरायचा गड आता आपण चढणार आहोत. आणि विचार करा, सुरुवातीलाच एवढा जल्लोष आहे, तर वर जाऊन आईच्या पटांगणामध्ये काय होणार आहे ते आपल्याला आमचे प्रेमळ स्वभावाचे महेशदा भेटलेला आहे. महेशदा, काय बोलशील? काय बोलू, गोप्याच्या सोबत मला राहून भरपूर आनंद झालेला आहे. अरे लोकांना पटलं असं सांग. पटलं असं. तर गड चढता चढता आता आपण 5 पायरी मंदिरापर्यंत पोहोचलेलो आहोत. आणि सर्व आपले एकविरा प्रेमी आईच्या डोंगराची पायरीची वाट पार करत आता आईच्या दरबारामध्ये आलोय. आणि आता इथं खरा जल्लोष होणार आहे. आणि हो बॅटरी घेऊन आलाय हो भाई. मेन जो बँजो वाजणार आहे ना, तो याचे मुलं आहे भाई. याचा खरा याचा तो वाटा आहे जो आपण याच्या पुढे धमाल करणार आहोत. आणि आमचे गेल्या वर्षीचे आपल्या ब्लॉगमध्ये होते म्हात्रे साहेब. कसं वाटतं म्हात्रे? एकदम प्रसन्न वाटते. आणि समोरचा नजारा दाखवतो, खतरनाक आहे. आणि संडे आहे त्याच्यामुळे समजू शकता तुम्ही. एकदा बघूनच घ्या. आणि ह्याच्यामध्ये आता वाटा लागणार आहे एकविरा प्रेमींचा. काय होणार आहे हे आता तुम्हीच बघा. फुल मजा येणार. फुल एक्साइटेड. फक्त अजून 2 मिनिटं बँजो सुरू होते, मग बघा तुम्ही काय आम्ही करतोय.
ड्रोन घेऊन आलेले आहेत आणि ड्रोन सध्या सेटअप होत आहेत. ड्रोनचे शॉट तर जबरदस्त येणार आहेत. सो ते बघायचे असेल तर 1 2 3 गो. विजेचा पराक्रम. या एकविरा प्रेमीचा उपाध्यक्ष बघा, उपाध्यक्ष सगळी लोक बघायला लागली, थांबली बघ, याला बघायला थांबली. हे बघ डेंजर काम आहे. हे बघ छोटा पोपट. बाबा डेंजर. घसा जाम बसलाय. आता आईचे दर्शन घेऊन येतो. मेन लाईन तर जाम मोठी आहे बघा, होणार नाही दर्शन. पण आता तसाच आईच्या पायरीच्या इथे दर्शन घेतो. तेजस पण आहे. तेजसला खूप इच्छा होती एकविराला यायची आणि मला ते बरं वाटते की त्याला मी घेऊन आलो. गेल्या वर्षी जेव्हा मी आलो होतो ना त्यावेळी त्याला मी बोललो होतो की भाई नेक्स्ट इयरला आपण सर्व जाऊ. वेळ आहे बघा. आता आम्ही आईचं फक्त मुखदर्शन घेणार आहोत. पण प्रेम तेवढंच आहे आणि एक्साइटमेंटसुद्धा तेवढीच आहे. कारण शेवटी आईच्या इथपर्यंत आलोत आणि आईने इथपर्यंत सुखरूप आणलं आहे. हे सर्व आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सर्व आमचे 350+ जे आमचे एकविरा प्रेमी आहेत, बाईकवर आलेत, त्यांना सुखरूप आणण्याचं हे सर्व काम आईच्या आशीर्वादाशिवाय होऊच शकत नाही. चला आईचं ते दर्शन घेऊया. मित्रांनो, आईचं मंदिर बघा किती सुंदर वाटतंय आणि लोकसुद्धा बघा किती भावाने आईने बघा उभे आहेत. चला मित्रांनो, मागच्या वर्षी बघितलेलं आमचं तिघांचे स्वप्न आज पूर्ण झालंय. मागच्या वर्षी ठरवलं होतं की पुढच्या वर्षी बाईक रॅलीला यायचं आणि आम्ही फायनली आईच्या दारात आलेलो आहोत. दर्शन घेतलंय. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर हा नजारा बघा, जबरदस्त. आणि हा संपूर्ण एरिया आहे ना, हा फक्त एकविरा प्रेमी आहेत एवढ्या याच्यात.
सुरुवात झालेली आहे. खूप मजा केली, खूप भारी वाटते. आता येता प्रसाद पण घेतलाय आणि एक टोपी घेतली तेजस त्याच्या मित्राला. चला आता खाली जातो. भेंडे आता जाताना पण ट्रॅफिक, येताना पण ट्रॅफिक, जाताना पण ट्रॅफिक. खाली येता जवळपास आता 3 वाजत आलेत. बराच टाईम गेला. जवळपास 11 साडे11ला आम्ही वरती जायला सुरुवात केली होती बँजो सगट आणि त्याच्यानंतर मग जवळपास आता 3 साडेतीन 4 तास वरती होतो. आता खाली जाऊन जेवण करायचं. भूक पण लागली आहे खूप. या मेन वाटेवर ना इथे एक छोटासा कच्चा रस्ता आहे जो आमच्या रूम आहेत ना तिथपर्यंत जाणार आहे शॉर्टकट. सो आता याच रस्त्याने आलो आहे. इथून आता जाऊया शॉर्टकट रोड बाबा, कारण वरती नाचलो आहे पण आणि पाय दमलेत पण आणि इथून पुढे परत जायचं आहे एन्जॉय करत करत. सो एनर्जी वाचवण्यासाठी हा सगळा उपाय आहे. उतरतो नाही तर कोसलाच. रूमवर पोचलेला आहे. आता पहिला आपला टास्क होता तो चार्जिंग चेक करायची. खतरनाक 83% चार्जिंग झालेली आहे. सगळा टेन्शनच गेला. आता 100% घरात पोहोचणार. आता शेवटी काय आईची कृपा होती आणि आईने बरोबर मार्ग दाखवला आणि हाच विश्वासावर मी ओला घेऊन आलो होतो. जाम बरं वाटलं. आता चला मस्त ताव मारतो, जेवतो चिकनवर आणि मग पुन्हा एकदा आपली राईड सुरू करूया. ही बघा आमची पोरं अशी आता जेवायला आली. लाईनमध्ये शिजतील. दादा वाढाला आहे. ए बाई याला देसा, याला जाम देसा. जेवायला आलाय, मस्त जेवून घेते. यो करण निसता मोबाईलमध्ये, तिथं गप नाही बस. परवाला बोलव तिला. भुकेलेली गँग आतमध्ये येऊन बसली. जाम तिथं ताव मारायला भेटतंय. बघायला जास्त लोकांना आहे ना रूम मध्ये. बसला यो बघ किंग डेंजर. घे चिकन बाबू, याला चिकन. अरे टाक तू. अरे घे टाक. ये मित्रांनो जेवण करून झालंय आणि अजूनपर्यंत जेवतायत आमची मंडळी. अजूनपर्यंत चिकन आणि भात सुद्धा खूप असा राहिला आहे, म्हणजे कोणाला कमी पडू नये हे त्याच्यामागचं लक्ष होतं. जबरदस्त खतरनाकवाली. आणि हे आमचे जेवण करणारी सर्व मंडळी आहेत, त्यांनाच दाखवायचं होतं. दरवर्षी गेल्या वर्षी सुद्धा होता. पूर्णधान्य आमचा पुढाकार असतो नेहमी आणि जेवण करत खूप चांगलं झालं होतं. ओके ठीक आहे. मेन आमचे अध्यक्षांचे आदर. जो काय आनंद घेतला तो आनंद युट्यूबच्या माध्यमातून ते दाखवणार आहेत असे आपले गावचे सुपुत्र प्रकाश पाटील यांचा आपण प्रथमतः सत्कार इथे घेणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या. टेम्पो ड्रायव्हर आहेत. आपण आपल्या सहकार्य आज आम्हाला लाभलेले आहे, सन्मानित केले जातात. आमच्या इथं रूम आहेत ना तिथं सर्वांना बाईक लावायची सुविधा होती, त्याच्यामुळं कोणाला काय प्रॉब्लेम नाही आला. आणि या अशा 1 2 3 4 5 अशा रूम होत्या, त्याच्यामुळे सर्वांना जेवताना पण काय प्रॉब्लेम नाही आला. आता घरी जायचं आहे. आई एकविरीच्या कृपेने आपली गाडी चार्जिंग पण झालेली आहे. तो आता त्याला पायथा मंदिराजवळ जाऊया. हे बाबू व्हिडिओ घे आणि कॅप्शन मध्ये लिव ओला हाणली हो उरणशी एकविराला. जय एकविरा. चला मित्रांनो फायनली आपली ही बाईक राईड ऑलमोस्ट कंप्लीट झालेली आहे आणि माझी ही ओला बाईक इथं आली. हे एक स्वप्न होतं, ते एक पूर्ण झालं आहे आणि आईच्या आशीर्वादाने कुठचाच प्रॉब्लेम अजूनपर्यंत आला नाही आणि आता माझी बाईक 90% चार्ज आहे, म्हणजे मी सुखरूपपणे घरी पोचेन. ही तरी आता शाश्वती मला आलेली आहे आणि खरंच आई एकविरेचं खूप खूप धन्यवाद की असे क्षण आमच्या आयुष्यात आलेत तिच्यामुळं आणि आम्ही सर्वजण एन्जॉय करतो आहे. आणि पाठीमागं भाई आहे आपला, त्याची पण ओला आहे. जरा फक्त भीती होती का जरा घाटा बिटात थोडा काय प्रॉब्लेम आला, चढली नाही असं काही प्रॉब्लेम, पण असं काहीच आलं नाही. लई भारी वाटलं. आपल्या भावाची ओला इथपर्यंत आली, हेच आम्हाला प्राऊड फील होतंय बस. तर चला फायनली माझ्या दोन्ही पण बाईक आई एकविरेच्या पायथ्याशी आलेल्या आहेत. हा खूप आनंद आहे आणि ह्या राईडच्या माध्यमातून आल्यात, हा खरा आनंद आहे मला. हा आणि त्याच्यात हेल्प तेजस होता आणि राजाराम होता, म्हणून मला कॉन्फिडन्स आला. आणि बाकी आपले सर्व एकविरा प्रेमी तर होतेच, त्याच्यामुळे काय भीती नव्हती. 1 hour later. हो पोचलो. आपण आलो का नाही? गाडी हाणली का नाही? उदय एक नंबर. कसा आलो का नाही? येऊ खुश बघ कसे हाणली का नाही. चला घरी पोचला सुखरूपपणे आईच्या आशीर्वादाने सुद्धा. आणि हा ब्लॉग मध्ये साथ देणाऱ्या सर्व एकविरा प्रेमींचे खरंच खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्व नसतात तर काय मजा येत नाही यार. तुम्ही सर्वांमुळे
जी ब्लॉगला मजा येते ना तुमच्यासोबत ब्लॉग करायला खरंच. आणि एवढ्या मोठ्या रॅलीचं नियोजन कोणताही गालबोट न लागता होणं म्हणजे खरंच आकाशाला गवसणी घालण्यासारखंच आहे. आणि ती गवसणी दरवर्षी आम्ही घालतोय. हे 3रं वर्ष आणि 3रे वर्षसुद्धा सक्सेसफुली आपण पार केलं आहे. आणि आमचे 2 खंदे फलंदाजसुद्धा माझ्यासोबत आहेत. ह्याने सुद्धा मला खूप साथ दिली. तर चला हा ब्लॉग इकडेच आता एंड करूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटू अशा प्रकारच्या आणखी व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्टे सेफ, स्टे हॅपी. आई एकविरेचा उद्या